तर 2 दशकांच्या दुराव्यानंतर ठाकरे बंधू एकत्र आले। दोन्ही पक्षांनी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढवली। मात्र ही एकी ठाकरे बंधूंना विजयापर्यंत पोहोचवू शकली नाही। निकालानंतर मात्र या ना त्या कारणावरून ठाकरे बंधूंमध्ये दुरावा वाढू लागल्याची चर्चा आहे। राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची घेतलेली भेट असो, स्वीकृत नगरसेवक पदाचा मुद्दा असो किंवा प्रभाग समित्यांच्या वाटपाचा प्रश्न असो, दोन्ही पक्षात यावरून नाराजी पसरत असल्याचं चित्र निर्माण झालं। मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बैठक घेत सध्या तरी या नाराजीवर तोडगा काढलाय। या दोन पक्षामध्ये नेमकं काय घडलं याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 18 फेब्रुवारीला झालेली भेट काही मिनिटात संपली होती। या भेटीचा काय इफेक्ट झाला हे अद्याप स्पष्ट नसलं तर या भेटीचे साइड इफेक्ट्स मात्र गेल्या 2 आठवड्यांपासून दिसतात। स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यावर राज ठाकरेंकडून मातोश्री बंगल्याकडे विचारणा करण्यात आली होती। मात्र मातोश्रीकडून याला काहीच उत्तर न देता परस्पर घोषणा करण्यात आली असं सूत्र सांगतात। त्यानंतर प्रभाग समितीच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंकडून विचारणा करण्यात आली होती। मात्र त्याला उत्तर न देता राज ठाकरेंनीही फिट्टमफाट केल्याची चर्चा होती। त्यामुळे ठाकरे बंधूंमध्ये आता पुन्हा दुरावा येणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली। मात्र सध्या तरी दुराव्याच्या जखमेवर बैठकांचं मलम लागलं। प्रभाग समित्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि मनसेत यशस्वी वाटाघाटी झाल्याची चर्चा आहे। ठाकरे बंधूंवर जे काही प्रचंड प्रेम मुंबईकरांनी दाखवलं, भलेही आम्हाला पाहिजे तसे निकाल लागले नसतील तरी जर तुम्ही मतं पाहिली संपूर्ण मुंबईत खूप मोठी प्रमाणात लोकांनी प्रेम हे ठाकरे बंधूंवर दाखवलेलं आहे। त्यामुळे ही एकजूट ही पुढे देखील अशीच राहावी। चांगला विरोधी पक्ष म्हणून जर शिवसेना मनसे आम्ही जर सगळे एकत्र काम केलं तर सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवता येईल आणि त्यामुळे केवळ एका प्रभाग समितीची समीकरणं न पाहता संपूर्ण मुंबईतच हे दोन्ही पक्षांनी एकत्रित काम करण्याचा जो काही निर्धार आहे तो आम्ही आज पुढे घेऊन जाण्याचा ठरवलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई, मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आणि यशवंत किल्लेदार यांच्यात झालेल्या बैठकीत प्रभाग समित्यांचं वाटप निश्चित झाल्याचं कळतंय। मनसेला 4 प्रभाग समित्या मिळणार असल्याची माहिती आहे। जी नॉर्थ 2 वर्ष, एफ साऊथ 1 वर्ष, पी पूर्व पश्चिम 1 वर्ष, एस आणि टी 1 वर्ष या मनसेला मिळणाऱ्या प्रभाग समित्या। हे वाटप ठरवण्यासाठी बैठक झाल्यानंतर ठाकरे बंधूंमधल्या दुराव्याविषयी माध्यमांनी वरुण सरदेसाईंना प्रश्न विचारला। त्यावेळी त्यांनी इतर पक्षांची उदाहरणं देत वेळ मारून नेण्याचा असा प्रयत्न केला। केवळ शिवसेना आणि मनसे नाही, आमची कुठल्याही पक्षासोबत जरी युती असते तरी निवडणुकीच्या निकालानंतरच्या ज्या प्रभाग समितींचं वाटप असतं त्याकरता बैठका तर घ्याव्याच लागतात ना। आम्ही अजूनही आता राज्यसभेची निवडणूक आहे। काल राज्यसभेच्या निवडणुकीकरता जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई मातोश्रीवर आलेल्या, आज हर्षवर्धन सकपाळ साहेब हे विधिमंडळात आलेत। तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांशी बोलत आहेत। त्यामुळे कुठलीही राजकारणामध्ये भूमिका मांडायची असेल तर चर्चा त्या कराव्याच लागतात। त्याला एवढं असं हे करण्याची तुम्ही वेगळ्या अर्थाने पाहण्याची गरज वाटत नाही मला। तर मनसेच्या नेत्यांची बॉडी लँग्वेजही बोलकी होती। प्रभाग समित्यांमधली सकारात्मक चर्चा झाल्याचं मनसेनेही सांगितलं। पण सगळंच काही माध्यमांसमोर बोलता येत नाही असं म्हणत नाराजीचा एक पैलू त्यांनी गुलदस्त्यातच ठेवणं पसंत केल्याचं दिसतंय। आज प्रभाग समितीच्या संदर्भातली चर्चा झाली। प्रभाग समितीचं कशा पद्धतीने अध्यक्षपद कोणी कुठल्या वर्षी घ्यायचं, काय घ्यायचं ह्याच्या संदर्भातली विस्तृत चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आमचं सगळ्यांचं एकमत झालं आणि एकमताने आम्ही तो निर्णय घेतलेला आहे। स्वीकृत नगरसेवकांचा विषय असो किंवा प्रभाग समित्यांच्या वाटपाचा विषय असो, दोन्ही पक्षातली नाराजी दूर झाल्याचं सांगितलं जात आहे। मात्र याचा दुसरा अर्थ नाराजी होती असा आहे। भविष्यात हे दोन्ही पक्ष एकमेकांची नाराजी दूर करत राहणार की नाराजी निर्माणच होऊ नये यासाठी प्रयत्न करणार, यावर भविष्यातल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।